मित्रांनो नमस्कार. मी होमदेव कोसमचिल्ले आणि आपण पाहतात HK प्रोडक्शन यूट्यूब चॅनल. मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत आपण दंडार. दंडार ही झाडीपट्टीतली समृद्ध लोककला, ज्या लोककलेनी झाडीपट्टीच्या लोककलाच्या प्रकाराला जिवंत ठेवण्याचं काम केलंय. खूप वर्षाचा इतिहास आहे दंडारीला आणि अजूनही दंडार हा लोककलाचा प्रकार गावागावात सादरीकरण केला जातो आहे. मित्रांनो आजची जी दंडार आहे या दंडारीमध्ये संपूर्णतः स्त्री पात्र आणि पुरुष पात्र साकारणारे महिला मंडळ आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या HK प्रोडक्शन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सबस्क्रिप्शन हा फुकट असतो, त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि सोबत लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. गणराया वांगित पाया, गणराया वांगित पाया, या जीवतनया दावणी, या जीवतनया दावणी. गणराया वांगित पाया, गणराया वांगित पाया, गणराया वांगित पाया, या शिवतनया दावणी, या शिवतनया दावणी. पहिले नमन गजाननाला, दुसरे नमन पार्वतीला. पहिले नमन गजाननाला, दुसरे नमन पार्वतीला. यावे अशा वेळी रडणाला, यावे अशा वेळी रडणाला, या शिवतनया दावणी, यावे शिवतनया दावणी. तिसरे नमन शंकराला, चौथे नमन हनुमंताला. तिसरे नमन शंकराला, चौथे नमन हनुमंताला.
अरे काय झालं रे भानगड? काय ट्रक पकडला? अबे साल्या, तुम्ही करता काय? फुकटचा पैसा घेताय काय? कुणाची हिम्मत झाली रे? अरे तिथे संपवा त्याला. हे बघा, अरे किती पगार देतो तुम्हाला? तुम्ही करता काय रे तिथं? माझ्या वाटेत आलेला कुणीही असो, त्याला काट्यासारखा उचलून फेका. ठेव आता. हा, काय रे वेदांत? काय चालला आपला कारभार? पप्पा, सगळं काही व्यवस्थित चाललं आणि आमचा टेंडर सुद्धा पास झालं. आम्हाला नवीन कारखान्याची परवानगी सुद्धा मिळाली आहे. वा वा, फार छान झालं. पण पप्पा, प्रश्न निर्माण झालाय. अरे कसला प्रश्न रे? मला सांग. पप्पा, जमीन खरेदीसाठी मला शेतकऱ्याशी संपर्क साधायचा आहे. कोणत्याही परिस्थितीत हा कारखाना आपल्या गावात तयार झालाच पाहिजे. त्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांना आपल्या ताब्यात घेऊन त्याच्या जमिनी आपल्या हातात घेतल्या पाहिजे. अरे वेदांत, मग तू आता लहान राहिलेला नाहीस. हे बघ, जमिनीचा जो प्रश्न आहे तो तुझ्या पद्धतीने सोडव. हे बघ, साम दाम दंड भेद या नीतीचा अवलंब करायचं. कधी नरमाईनं तर कधी जोर जबरदस्तीनं, पण आपल्याला हवं ते काम आपण केलाच पाहिजे. वेदांत, ठीक आहे? होय पप्पा. तू तुझं काम कसं सांभाळतोस आता ते पाहून घे. ठीक आहे? ओके पप्पा. ठीक आहे, येतो मग मी. कारखाना या गावात मला कारखाना उभा करायचा आहे आणि त्यासाठी हजारो एकर जमीन मला खरेदी करायला लागेल. पण करणार कसं? चिमणराव, अहो तुम्ही काळजी करू नका. त्या शेतकऱ्यांना तो कोंबडीसारखा मुगाळून तुम्ही काळजी करायची नाही. चिमणराव, कोणत्याही परिस्थितीत सगळ्या शेतकऱ्याची जमीन माझ्या ताब्यात घ्यायला हवी. नाहीतर हाती आलेलं कारखाना सोडून माझ्या हातून निघून जाईल. पण मी निर्धार करतो, कोणत्याही परिस्थितीत सगळ्या शेतकऱ्यांची जमीन माझ्या हातात घ्यायला हवी. केला निर्धार माझ्या मनात, केला
केला निर्धार माझ्या मनात जमीन मी घेईन माझ्या ताब्यात केला निर्धार माझ्या मनात केला निर्धार माझ्या मनात जमीन मी घेईन ताब्यात कारखाना उभा करीना कारखाना उभा करीना तेव्हा होईल समाधान तेव्हा होईल समाधान केला निर्धार माझ्या मनात केला निर्धार माझ्या मनात जमीन मी घेईन ताब्यात केला निर्धार माझ्या मनात केला निर्धार माझ्या मनात जमीन मी घेईन ताब्यात चिमणराव कोणत्याही परिस्थितीत सगळ्या शेतकऱ्यांची जमीन मला माझ्या ताब्यात घ्यायलाच हवी. पप्पाने सांगितलं शांतपणे काम करायचं, पण मला शांत कसं राहावं हेच कळत नाही. कारण या वेदांतला पसंत पडलेली गोष्ट अधिक जबरदस्तीने आपल्या हातात घ्यायची सवयच आहे. थोडा विचार करावा लागतो. वेदांत भाऊ, मी असताना काहीच काळजी करायची नाही. मी सांगतो तसं करा. या शेतकऱ्यांना तो आपल्या हातात कसं आणायचं त्याची आयडिया माझ्याकडेच आहे. बरोबर आहे चिमणराव, तू असताना मला तशी काही भीती नाही. हे बघ चिमणराव, मी यादी देतो त्या प्रेमाने सगळ्या शेतकऱ्यांना भेटून त्यांना जमिनी विक्री बाबत माहिती दे. मग बाकीचा सगळा मी बघतो. या वेदांतला नकार देणारा कोणी नाही. हा सुरत आला कसा नाही, होणही लागत नाही. कुठे असेल याचा नेहमी असाच असतं. भेटायला बोलवते आणि वेळेवर काही पोहोचत नाही. माझा सुरत माझा जीवा भावाचा
साथीदार त्याच्याशिवाय एक क्षण सुद्धा मला राहावासा वाटत नाही. सतत त्याच्यात सहवासात आहो तशी मनोमनी इच्छा होती. अरे सूरज, अरे कुठं आहेस तू? कधी येशील? अरे किती वेळ झाला? केव्हापासून मी तुझी वाट बघते तुझ्या भेटीसाठी. माझं मन कसं आतुर झालं रे. मित्र झाले तुझे आठवण आतुर झाले मला वाट पाहत मित्र माझ्या यावे धावून. मित्र झाले तुझे आठवण आतुर झाले मला वाट पाहत मित्र माझ्या यावे धावून. तुझ्या विना मला करमेना. तुझ्या विना मला माझ्या जीवाची झाली देना. माझ्या जीवाची झाली देना. मित्र झाले तुझी आठवण आतुर झाले मला वाट पाहत मित्र माझ्या यावे धावून. मित्र झाले तुझी आठवण आतुर झाले मला वाट पाहत मित्र माझ्या यावे धावून. काय रे सूरज, आता आला? हे वेळ आहे का येण्याची? अगं उशीर झाला. तुझं नेहमी असंच असते. मी बोलणार नाही का त्यासोबत? अगं असा हट्ट नको धरूस. माझ्याशी प्रेमाने बोल. अगं मी किती प्रेम करतोय ग तुझ्यावर. तुझ्या मुखातून निघालेले दोन शब्द, ते प्रेमाचे मधुर शब्द, ते शब्द ऐकून माझं हृदय कसा अगदी शांत होतंय ग. ए शीतल, असा हट अजिबात धरायचा नाही. माझ्याशी प्रेमाने बोल. तुझ्या प्रीतीत झालो या झालो बेधुंग. बोल गडे तू प्रेमाचे प्रेमाचे दोन शब्द. बोल गडे तू प्रेमाचे प्रेमाचे दोन शब्द. तुझ्या प्रीतीत झालो या झालो बेधुंग. तुझ्या प्रीतीत झालो या
याची जाणीव आहे मला, पण असं हट्ट धरायचं नाही का शीतल? बरं बरं, पण असा उशीर केलास माझं मन कसं होणार? शीतल, ते सगळे जाऊ दे, आपण आता या निसर्गाच्या सानिध्यात अगदी तुटून एकमेकांच्या साथोसाथ गुंतून जायचं आणि या तल्लीन होऊन या किलबिलणाऱ्या पाखऱ्या संगे आपण प्रेमात धुंद होऊन जायचं. अगं ए शीतल, अगं बघ किती गार वारा सुटलाय. अगं बघ किती गार वारा सुटलाय. या गार वाऱ्याने या गार वाऱ्या संगे आपलं रोम रोम प्रलुपित झालं. आपलं रोम रोम प्रकाशित झालं. आपल्या अंगाला हा गारवा, आपल्या अंगाला हा गारवा अगदी थंडगार वाटतोय ग. सजने तुझ्याच साठी भरले नभात रंग, सजने तुझ्याच साठी भरले नभात रंग, या गार गार ठ्यासवे झालो तुझ्यात दंग, या गार गार ठ्यासवे झालो तुझ्यात दंग, सजने तुझ्यात साठी भरले नभात रंग, सजने तुझ्यात साठी भरले नभात रंग, या गार गार ठ्यासवे झालो तुझ्यात दंग, या गार गार ठ्यासवे झालो तुझ्यात दंग, सजने तुझ्यात साठी. खोटे तुझे बहाने, सोडू नकोस राणी, खोटे तुझे बहाने, चोरून शिर घाली सदा कदा पहाने, डोळ्यात गोठलेले तरतरी मगंध, डोळ्यात गोठलेले तरतरी मगंध, या गार गार ठ्यासवे झालो तुझ्यात रंग, या गार गार ठ्यासवे झालो तुझ्यात दंग, सजने तुझ्यात साठी. अरे सूरज, किती छान गात रे तू. बरे झाले. अगं ये ना. अरे सूरज, यायला उशीर केला आणि आता जाण्याची वेळ आली तर मला मिठी तोडून देतोस. जायचंय. अगं जाशील ना ग, काय करतेस त्या घरी जाऊन?
मला निघायलो बाबा. बरं बरं, जाण्याआधी एक पप्पी तरी देऊन जा. अगं सुवर्णा, अगं सुवर्णा, अगं शेतीचा हंगाम सुरू होण्याची वेळ आली. शेतीत हंगाम सुरू होण्याची वेळ आली. शेतात पेरणी करायची आहे. शेतात पेरणी करायची आहे. अगं आम्ही शेतकरी. अगं आम्ही शेतकरी. शेती व्यवसाय हाच आमचा धंदा. शेती व्यवसाय हाच आमचा धंदा. त्याच्यावरच जगायचं त्याच्यावरच जगायचं आणि त्याच्यावरच आणि त्याच्यावरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचं. होय ना? होय ना. आपण शेतकरी. आपण शेतकरी. शेतीचा हंगाम सुरू झाला. शेतीचा हंगाम सुरू झालाय. शेतात पेरणी करायची. शेतात पेरणी करायची. सुवर्णा, तू म्हणतेस ते बरं आहे गं. तू म्हणतेस ते खरं आहे ग. पण शेतात पेरणी करायची, पण शेतात पेरणी करायची त्यासाठी पैसा लागतो. त्यासाठी पैसा लागतो ना. आणि सध्या तरी आपल्याकडे तो पैसाच नाही. आपल्याकडे तो पैसाच नाही ग. आपली जवळची शेती आपली जवळची शेती आणि त्यासोबतच आणि त्यासोबतच इतरांची सुद्धा भाड्याने घ्यायची. आणि इतरांची सुद्धा भाड्याने घ्यायची असं म्हणून मी वाटतं. असं मला वाटते ग. पण काय करावं. परिस्थिती पाहिली तर परिस्थिती पाहिली तर मनात इच्छा असूनही मनात इच्छा असूनही इथेच तिथेच थांबतो मी. आपल्याकडे पैसा नसला म्हणून काय झालं. आपल्याकडे पैसा नसला म्हणून काय झालं. आपल्या शेतकऱ्यांच्या जीवन आपल्या शेतकऱ्याच्या जीवात हे असंच असतं. हे असंच असतं. कुणाकडून कर्जाने पैसे घ्यायचे पैसे घ्यायचे आणि त्याच्यातच आपल्या शेतीमध्ये राबायचं. आणि आपल्या शेतीमध्ये राबायचं आणि खूप मेहनत घेऊन आपल्या रक्ताचा पाणी करून आणि त्या शेतातून आपण उत्पन्न घ्यायचं. आणि उत्पन्न घ्यायचं. म्हणून म्हणते तुम्ही सावकाराकडे जा तुम्ही सावकाराकडे जा आणि सावकाराकडे आणि सावकारी करून कर्ज घेऊन या. नाता सांगितले तुम्हाला, नाता सांगितले तुम्हाला. नाता सांगितले तुम्हाला, नाता सांगितले तुम्हाला.
महेश चितगरे यांच्याकडून वनसमोरसाठी 20 रुपये मिळाले. दामोदरजी मोडे यांच्याकडून 10 रुपये मिळाले. गजानन मुनघाटे यांच्याकडून 50 रुपये मिळाले. वनसमोर झालं पाहिजे. नाता सांगितले मी तुम्हाला तुझी हिम्मत आहे मला. म्हणूनच हा संसाराचा गाडा चालवण्यासाठी मला जास्त मेहनत करावी लागत नाही. तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली हेच माझे मोठे भाग्य आहे. आता मी सावकाराकडे जाऊन कर्ज मागून येतो. जा हो, कर्ज मागण्यासाठी जा. आपल्या गरिबी संसार चालवू. मुलं कुठे गेले दिसत नाही. हो, ते शाळेत गेले जेवण करून. बरोबर सुधारणार. तू घरचे काम कर, मी सावकाराकडे जाऊन येते. विलास भोयर गोवर्धन वनसमोरसाठी 50 रुपये दिला. त्यांचं फार बरं आभार. काय पाटील साहेब कोण दुर्गा? काय म्हणते बाबा तुझी शेती? काय म्हणते बाबा तुझी शेती? पाटील साहेब आमचं शेतकऱ्याचं जगणं म्हणजे या निसर्गाच्या आणि तुमच्यासारख्या माणसाच्या कृपेवर अवलंबून असतं. तुमची कृपा झाली की तुमच्याकडून पैसा घेऊन मी माझ्या शेतीत पेरणी केली. पीक अगदी बहरून आलं. पण आता निसर्गाच्या प्रकोपानं सगळ्या पिकाला माझ्या रोग लागला. अरे 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 अरे, फार निसर्गाच्या प्रकोपानं सगळ्या शेतकऱ्यांचे हाल होतात. बिचारा शेतकरी आपल्या शेतामध्ये खूप राबतोय, दिवस रात्र मेहनत करतोय. आपल्या रक्ताचं पाणी करून त्या मातीतून सोनं उगवण्याचा प्रयत्न करतो. पण हा निसर्ग या बिचाऱ्या गरीब शेतकऱ्याला शेवटपर्यंत साथ देत नाही. फार वाईट झालं दीपकराव. पाटील साहेब म्हणून तर पुन्हा एकदा पैशासाठी तुमच्या घराची पायरी ओलांडावी लागली. बरं बरं दीपकराव, मला तसं वाटत नाही. कर्ज द्यावं, पण तुझी परिस्थिती पाहून मी तुला देईन पैसा. किती हवाय?
पाटील साहेब फवारणी करतो म्हटलं तर कमीत कमी 50,000ची गरज आहे. त्याच्याशिवाय काही जमणार नाही. बरोबर. पण यावेळेस सुद्धा काहीतरी वस्तू गहाण ठेवावा लागेल. पाटील साहेब या गरीबाकडे असं काय आहे हो ते तुमच्याकडे गहाण ठेवू शकतो. अरे दीपकराव, तुझी शेती आधीच माझ्याकडे गहाण आहे. दुसरं काही नको. पण तू ज्या घरात राहतोस ते घर मला गहाण ठेव आणि पैसा घेऊन जा. ठीक आहे पाटील साहेब. उद्या मी कागदपत्र घेऊन पैसा घेऊन जाईल. हो हो निघतो. पण निघ आता. काळजी घे. काय शेतकऱ्याचं जीवन. या शेतकऱ्यांचा पाय या कर्जाच्या डोहात एकदा गेला की पूर्ण बुडून गेल्याशिवाय काही होत नाही. या डोहातून बाहेरच येत नाही. अरे दीपकराव, पिकाच्या नादात माझ्याकडून लाखो रुपयाचं कर्ज घेतलास. पीक झालं तर ठीक, नाहीतर सगळं होशील बरबाद. तुझी शेती आणि घर हे सगळं माझ्या नावावर होते. मूर्ख शेतकरी. वेदांत भाऊ, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या शेतकऱ्यांची यादी मी घेऊन आला. हे घ्या. अरे चिमनराव, या यादीमध्ये सगळ्या शेतकऱ्यांची नावे आहेत. पण मात्र दीपकरावाचं नाव दिसत नाही. त्याला भेटला की नाही. अहो वेदांत भाऊ, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या शेतकऱ्यांना भेटलं. सगळ्यांनी सहमतीने सर्व नेते दर्शन घ्या. पण हा दीपकराव मोठा जिद्दीचा माणूस. माझा जीव जाईल तरी शेती देणार नाही असं म्हणाला. तो शेती देणार नाही असं म्हणाला. दीपकराव तो शेती द्यायला तयार नाही. तो शेती द्यायला तयार नाही चिमणराव, नाही. या दीपकरावाची शेती अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. आणि त्याची शेती मिळाली नाही तर इतर शेतीचा काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत त्या दीपकरावाला
मला मिळेल तो कारखाना माझ्या हातून तुटून जाईल आणि माझा लाखो करोडचं नुकसान होईल हा असा करावाच लागेल देवाचा दीपकराव माझ्या ताब्यात येईल आला विचार माझ्या डोक्यात डोक्यात आला विचार माझ्या डोक्यात आला विचार माझ्या दीपकरावाच्या भेटीला जायलाच हवंय हा दीपकराव खूप मोठ्या वयाचा माणूस काय करावं कारण त्याची शेती माझ्या ताब्यात आल्याशिवाय मला हवा असलेला कारखाना मी उभारू शकणार नाही काय करावं आता काय करणार मी की तो दीपकराव माझ्या ताब्यात येईल अरे चिमणराव काहीतरी सांग वेदांत भाऊ थोडंशी घेतल्याशिवाय माझ्या डोक्यात विचार येत नाही थोडस घेतला अनेक कल्पना आहेत माझ्याकडे असं तर बोला घेरायची म्हणला तू हलकट असायस दारू दादा अंगाले आल्या ना अरे आता सांग ना तर मग होय भाऊ तो दीपकराव जिद्दी माणूस तुमच्याकडून कर्ज घेऊन शेतात पेरणी केला तो त्याचा पीक कसा जोरात आणि म्हणून म्हणतो त्याचा पिजत राहिलं नाही तर अबे चिमणराव त्या पिकाचा आणि आपला काय संबंध अहो वेदांत भाऊ
त्याची सगळी मदत त्याच्या पिकाचा लाभ नाही. समजा त्याचं पीक नष्ट झालं तर कर्ज कसा देईल? तो होईल ना बरबाद. म्हणून म्हणते त्याचं पीकच नुसतं बरबाद करील. अरे पण त्याचा पीक नष्ट होईल कसा? मी सांगतो ना. ऐका भाऊ सांगितो तुम्हाला आग लावावी त्याच्या शेतीला. 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 तेव्हा होईल तो बरबाद, होईल बरबाद. तेव्हा होईल तो बरबाद, होईल बरबाद. भाऊ सांगितो तुम्हाला आग लावावी त्याच्या शेतीला. ऐका भाऊ सांगितो तुम्हाला आग लावावी त्याच्या शेतीला. ऐका भाऊ सांगितो तुम्हाला आग लावावी त्याच्या शेतीला. ऐका भाऊ सांगितो तुम्हाला आग लावावी त्याच्या शेतीला. ओय चिमणराव. अरे हा विचार माझ्या डोक्यात आला नाही. तो साला दीपकराव शेती करून आपला कुटुंब चालवतोय. शेतातलं पीक नष्ट झालं की तो आपापच बाद होईल. मग तो बरोबर माझ्या ताब्यात येईल. कारण पीक नष्ट झालं तर त्याची जमीन दिल्याशिवाय त्याच्याजवळ पर्यायच राहणार नाही. चिमणराव हे काम आजच झालं पाहिजे. होय पाहिजे तेवढा पैसा दे. सोबत आपली माणसं घेऊन जा आणि आजच रात्री लाव. सगळ्या पिकाला आग लावायची. एक पीक सुद्धा वाचता कामा नये. आणि मग तो दीपकराव
सगळं बुडालो ग मी बुडालो सगळं बरबाद झालं ग सगळं बरबाद झालो ग सगळं बरबाद झालो नाथ काय झालं काय झालं असं घाबरल्यासारखं काय करता काय सांगू ग राणी तुला? अगं काय सांगू ग मी राणी तुला अगं शेतातून आलो काही चुकलं नाही ग काही चुकलं नाही काही चुरलं नाही ग आमच्या शेतामध्ये काही चुरलं नाही सगळं बरबाद झालं ग सगळ्या शेताची आमच्या राख रांगोळी झाली ग अहो काय बोलताय तुम्ही नेमकं झालं तरी काय गाय सांगू मी राणी तुला ग राणी तुला गाय सांगू मी राणी तुला ग राणी तुला गया संग मेरा ने 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 तुला
काय झालं रमेशला सगळं पीक नष्ट झालं तर जगावं आम्ही माझे लहान बाळ त्यांचं शिक्षण कसं करायचं घरात सुद्धा खायला अन्न नाही सगळा पैसा स्वतःमध्ये गुंतवला सावकाराचे कर्ज डोक्यावर आहे कसं फेड करायचं हो सुवर्णा काय करणार ग आम्ही कसं जगायचं हे नशीबच फुटलं हे सगळं झालं पण अशा कोणत्या देवाचं पाप केलं ग आम्ही कोण्या पापी चांदारानं आमच्या शेताला आग लावली ग कुणाला दोष द्यायचं हो कुणाला दोष द्यायचं ते कधी चुकत नाही पाटील साहेब फार वाईट झालं हो फार वाईट झालं आम्ही पूर्ण बरबाद झालो काही आमच्याकडे शिल्लक उरलेलं नाही पण दीपकराव आम्हाला सुद्धा बरबाद करू नकोस पाटील साहेब आम्ही गरीब शेतकरी आम्ही काय तुम्हाला बरबाद करणार सुवर्णाबाई माझा म्हणण्याचा उद्देश म्हणजे आमच्याकडून लाखो रुपयाचा कर्ज तुम्ही घेतलेला आहे म्हणून त्या कर्जाची मुदत आता संपलेली आहे माझा कर्ज मला परत घ्यायचा आहे पाटील साहेब या गरीबाकडे काहीच उरलं नाही हो सगळी आशा त्या शेताच्या पिकावर होती हे पिक सर्व जळून नष्ट झाले हो पण काही दिवसाची आम्हाला मुदत द्या तुमचा कर्ज आम्ही बरोबर फेड करू नाही 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 आम्ही कर्ज देतो आणि बरोबर वेळेवरच वसुली करून देतो दीपकराव तुझ्या दिलेल्या कर्जाची मुदत संपलेली आहे मला आत्ताच्या आत्ता हवे संपूर्ण माझा साईज पैसा पाटील साहेब काहीतरी विचार करा हो काहीतरी विचार करा या गरीब शेतकऱ्याकडे पाहून काहीतरी दया करा हे बघ दीपकराव दया माया या वेदांचा ठाऊकच नाही पाटील साहेब काहीतरी दया करा कर्तविनंती जोडणी हात
वेदांत भाऊ मी तुमच्या पाया पडते. अरे हट. या वेदांतला दया माया काहीच माहित नाही. अरे तुमच्यानं फेड करणार नसेल होत तर कर्ज घेतात कशाला. अरे तुझ्यानं कर्ज देणं होत नसेल तर तुझ्या बायकोला माझ्या स्वाधीन कर. तुझे सगळे कर्ज माफ करे. वकील साहेब खबरदार जर वाईट शब्द बोलाल माझ्या बायकोबद्दल तर. अरे हट. पाटील साहेब आम्ही गरीब आहोत, स्वाभिमानी आहोत. आमच्या अब्रूचा खिलाफ या बाजारात मांडणार नाही. तुम्हाला शरम कशी वाटत नाही असे वाईट शब्द बोलून. तुमचे कर्ज मी बरोबर फेड करेन. मला काही दिवसाची मुदत द्या. ठीक आहे दीपकराव. तुला